नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे पाटील जिंकले आहेत. म्हणजे मनोज जरांगे पाटील हिरो आहेत. आज महाराष्ट्राचे नंबर 1 चा नेता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जे हवं होतं ते खेचून आणण्यात, सरकारकडून खेचून आणण्यात मनोज जरांगे पाटलांना मोठं यश आलंय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये मोर्चा नेण्याचं जाहीर केलं होतं. वाशीपर्यंत पोहोचले होते ते आणि आज मुंबईत येणार होते. आझाद मैदानावर उपोषणाला बसणार होते, पण ती पाळी आलीच नाही. काल दुपारी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला होता की सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या करा आणि कुणबी जात प्रमाणपत्र असणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना जातीचे दाखले देण्यासंबंधातील अध्यादेश काढा. काल इशारा दिला होता की सकाळपर्यंत अध्यादेश काढा, सगळे सोयरेची व्याख्या करा आणि कुणबी जात प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना जातीचे दाखले द्या असा GR काढा. काल इशारा दिला होता की सकाळपर्यंत मला अध्यादेश मिळाला पाहिजे. मनोज जरांगे पाटील काय शक्ती आहे, मराठा समाजाची शक्ती पूर्ण त्यांच्या मागे आहे. त्यामुळे की काय जरांगे पुढे आज सरकार झुकलं. सकाळ उजाडण्याच्या आधीच सरकारने त्यांना हवा तसा GR त्यांच्या हातात दिला. जरांगे पाटलांनी जाहीर केलं की आपण जिंकलोय. मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईला जाण्याची गरज नाही. मराठा समाज गुलाल उधळत आहे. गुलाल, मोठा जल्लोष आहे मराठा समाजामध्ये. फार म्हणजे जरांगे पाटलांनी फार मोठी लढाई लढली आहे आणि मोठं युद्ध जिंकलंय. कुणबी दाखले असणाऱ्या व्यक्तीच्या सगळे सोयरे व्यक्तींनाही आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. म्हणजे ओबीसीतून आरक्षण त्यांना दिलं जाणार आहे. मोठी अचीवमेंट आहे. जे 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या असं जरांगे पाटील म्हणतात. एका व्यक्तीचे 5 नातलग किमान पकडले, 5 नातलग, तर 2.5 कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ पोचवण्यात, मिळवून देण्यात 2.5 कोटी लोकांना, 2.5 कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ भले ओबीसीतून मिळणार आहेत, कुणबी म्हणून तो मिळवून देण्यात जरांगे पाटलांना यश आलंय. म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे 70% मराठे ओबीसी मध्ये कुणबी प्रमाणपत्र, 70% मराठे कुणबी ओबीसी मध्ये येऊ शकतात. 70% मराठे ओबीसीत येणार आहेत. सरकारने अध्यादेश काढलाय. आता अध्यादेश ची काय रिएक्शन होणार? खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्यूस पाजून जरांगे पाटलाची हिंमत वाढवली आहे. मराठा समाज बल्ले बल्ले आहे. पण प्रश्न हा आहे की आता ओबीसी समाज काय रिॲक्ट होणार? कारण सरकारने 2 गोष्टी कबूल केल्या होत्या की ओबीसींना धक्का न लावता, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही टिकणारं आरक्षण देऊ. म्हणजे ओबीसींना धक्का नाही आणि टिकणारं आरक्षण देऊ. आता हे जे सरकारने GR काढला आहे त्यात ओबीसींना धक्का लागतोय का? लागत असेल मग सरकारच्या शब्दाचं काय?
ओबीसी जसं आता पण मराठे अंगावर येत होते, आता उद्यापासून ओबीसी अंगावर येतील. ओबीसी हाही समाज फार मोठा आहे आणि ओबीसी सध्या देशात सत्तेत आहे. नरेंद्र मोदी ओबीसी आहेत. त्यामुळे आता हा GR चॅलेंज होणार, नक्कीच होणार. आणि कोर्टात तो टिकतो का तेही पाहावं लागेल. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे, क्युरिटी पिटिशन, त्याच्यावर निर्णय व्हायचा आहे. त्याच्यावर निर्णय व्हायचा असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. सगळे सोयऱ्यांना आरक्षण हे घटनेत कायद्यात बसते का हे नक्की चॅलेंज होणार. जरांगे पाटील म्हणाले हा अध्यादेश चॅलेंज होणार नाही, पण त्याच्यातला भाग फार कमी आहे. कारण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः ओबीसी नेते आहेत आणि अतिशय आक्रमक आहेत. याआधी त्यांनी जरांगे पाटलाशी जोरदार जुगलबंदी चालत होती दोघांची. जरांगे पाटील आणि भुजबळ दोघे एकमेकावर अतिशय आक्रमक पद्धतीने बोलत होते. त्यामुळे आता छगन भुजबळ काय करणार? छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? सरकार बाहेर पडणार का? हे पाहावं लागेल. एक गोष्ट आहे, या निमित्ताने एकनाथ शिंदे भक्कम झाले आहेत. एकनाथ शिंदेचं बळ वाढलं आहे. परंतु लोकसभा आणि पुढची विधानसभा निवडणुकीनंतर 2024 अखेर या सर्व परिस्थितीचा फायदा देवेंद्र फडणवीस यांना होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. नमस्कार.